हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 6मधील चॅप्टर नंबर 13 प्रॉफिट लॉसमधील प्रॅक्टिस सेट नंबर 31 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी प्रॉफिट आणि लॉस हा बेसिक कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. पीपल डू व्हेरियस काइंड्स ऑफ जॉब ऑर बिझनेसेस टू अर्न मनी. वी नो दॅट. आणि बिझनेस म्हटलं की बाईंग आणि सेलिंग हे आलंच. सपोज एखाद्या पर्सननी जर एखादा आर्टिकल हे 500 रुपीजला घेतलं असेल, सो आर्टिकलची कॉस्ट प्राईस झाली ही, म्हणजे विकत घेण्याची किंमत, कॉस्ट प्राईस किती झालेली आहे 500 रुपीज. आणि त्यांनी तीच सेम वस्तू जर 600 रुपीजला विकली तर ही 600 काय झालेली आहे सेलिंग प्राईस. इज इट क्लिअर? आणि या कंडिशनमध्ये सेलिंग प्राईस ही मोठी आहे कॉस्ट प्राईसपेक्षा. सो वी कॅन राईट SP, that means selling price is greater than cost price. आणि जेव्हा सेलिंग प्राईस ही मोठी असते तेव्हा तिथं काय होत असतो, प्रॉफिट होत असतो. सो वी कॅन राईट फॉर्म्युला ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. सो या जर एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं तर SP काय आहे 600 रुपीज आणि CP काय आहे 500 रुपीज. इज इट क्लिअर? म्हणजे प्रॉफिट काय झाला 100 रुपीज. इज इट क्लिअर? बट समटाईम्स काय होतं, सेलिंग प्राईस ही कमी होते आणि कॉस्ट प्राईस ही मोठी असते त्यापेक्षा. या सिच्युएशनला आपल्याला तिथं लॉस होत असतो. सो वी कॅन राईट इफ द कॉस्ट प्राईस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राईस. कॉस्ट प्राईस इथं मोठी आहे, सो तिथं काय होणार आहे लॉस होणार आहे. सो वी कॅन राईट लॉस इज इक्वल टू CP मायनस SP. इज इट क्लिअर? म्हणजे जेव्हा CP मोठा असतो तेव्हा लॉस होत असतो आणि जेव्हा SP मोठा असतो तेव्हा तिथं प्रॉफिट होत असतो. इज इट क्लिअर? आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन. The cost price and selling price are given in the following table. Find out whether there was a profit or a loss and how much it was. म्हणजेच काय, हा जो टेबल दिलेला आहे या टेबलमध्ये कॉस्ट प्राइजेस दिलेले आहेत आणि सेलिंग प्राइजेस दिलेले आहेत. तर या प्राईजची कंपॅरिझन करून आपण प्रॉफिट झाला की लॉस झाला, आणि प्रॉफिट असेल तर तो किती झाला किंवा लॉस झाला असेल तर तो किती झाला हे फाइंड आउट करणार आहोत. सो फर्स्ट वन काय आहे 4500 ही कॉस्ट प्राईस दिलेली आहे आणि सेलिंग प्राईस 5000. सो आपण सिम्पली जर ऑब्झर्व केलं तर इथं प्रॉफिट झालेला आहे. आपण सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल, त्यातील फर्स्ट गिव्हन आहे आपलं कॉस्ट प्राईस 4010 500 रुपीज आणि सेलिंग प्राईस 5000 रुपीज. इज इट क्लिअर? हे गिव्हन आहे. सो वी कॅन राईट SP इज ग्रेटर दॅन CP. तर SP ही मोठी आहे, सो इथं काय झालेलं असणार आहे प्रॉफिट झालेला असणार आहे. सो वी कॅन राईट प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. सो सिम्पली आता आपण काय करणार आहेत व्हॅल्यू पुट करणार आहोत. SP काय आहे 5000 रुपीज आणि CP काय आहे 4010 500 रुपीज. सो हे जर आपण सबस्ट्रॅक्शन घेतलं तर ओनली 500 रुपीज, म्हणजे 500 रुपीज हा काय आलेला आहे प्रॉफिट आलेला आहे. इज इट क्लिअर? 500 रुपीज हा प्रॉफिट आहे. सो नेक्स्ट वन गिव्हन इज कॉस्ट प्राईस. टेबलमधले व्हॅल्यूज आपण लिहून घेतोय. कॉस्ट प्राईस 4010 100 रुपीज अँड सेलिंग प्राईस 4010 90 रुपीज. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर SP ही लहान आहे. सो वी कॅन राईट SP इज
लेस दॅन सी पी. दॅट मीन्स सी पी इज ग्रेटर दॅन एस पी. सो इथं काय होणार आहे? लॉस होणार आहे. सो वी कॅन राईट दी लॉस इज इक्वल टू सी पी मायनस एस पी. सो व्हॅल्यूज पुट करूया. 4100 मायनस 4090. इज इट क्लिअर? काय येणार आहे डिफरन्स? ओनली 10 रुपीज. म्हणजेच 10 रुपीज हा काय झालेला आहे? हा लॉस झालेला आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट वन, थर्ड वन गिवन आहे कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 700 रुपीज and selling price 799 रुपीज. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर एस पी इज ग्रेटर दॅन सी पी. इज इट क्लिअर? तर एस पी मोठी आहे म्हणजेच तिथं काय झालेलं आहे? प्रॉफिट झालेला आहे. सो वी कॅन राईट प्रॉफिट इज इक्वल टू एस पी मायनस सी पी. सो एस पी काय आहे आपला? 799 मायनस सी पी काय आहे? 700. इज इट क्लिअर? म्हणजे डिफरन्स काय आला? 99 रुपीज. म्हणजेच 99 रुपीज हा काय आलेला आहे? प्रॉफिट आलेला आहे. इज इट क्लिअर? देन फोर्थ वन गिवन इन्फॉर्मेशन कॉस्ट प्राइस 1000 rupees and selling price is 920 rupees. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर एस पी काय आहे? छोटी आहे. सो एस पी इज लेस दॅन सी पी. सो काय झालेलं असणार आहे? लॉस झालेला असणार आहे. सो वी कॅन राईट लॉस इज इक्वल टू सी पी मायनस एस पी. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करणार. 1000 मायनस 920. डिफरन्स काय येईल? 80 रुपीज. इज इट क्लिअर? म्हणजे 80 रुपीज काय आहे? हां लॉस झालेला आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड वन. सी इन युअर बुक. A shopkeeper bought a bicycle for rupees 3000 and sold the same for 3400. How much was his profit? तर प्रॉफिट किती झाला? सिम्पली आपण जर ऑब्झर्व केलं तर 3000ला त्यांनी घेतलं आणि 3400ला ती सेल केलेली आहे. दॅट मीन्स 400 रुपीज हा प्रॉफिट झालेला आहे. आपण सॉल्व करूया. गिवन इन्फॉर्मेशन द कॉस्ट प्राइस ऑफ bicycle. We can write the cost price of bicycle is 3000 rupees. 3000 rupees and selling price of same, that means bicycle, is 3400. इज इट क्लिअर? हे गिवन आहे. सो आपण ऑब्झर्व केलं तर एस पी इज ग्रेटर दॅन सी पी. सो इथं काय झालेलं आहे? प्रॉफिट झालेला आहे. सो वी कॅन राईट प्रॉफिट इज इक्वल टू एस पी मायनस सी पी. इज इट क्लिअर? सो व्हॅल्यू पुट करणार. 3400 मायनस 3000. सो काय येईल? ओनली 400 रुपीज. हा काय आलेला आहे? प्रॉफिट आलेला आहे. सो वी कॅन राईट द वर्ड प्रॉब्लेम आहे. सो अँसर इज प्रॉफिट ऑफ शॉपकीपर
profit of shopkeeper was 400 rupees. Is it clear? It is too much simple. Then next example, third one. See in your book. Third example. Sunandabai bought milk for rupees 475. She converted it into yogurt. म्हणजे मिल्क घेतलं की तिला 475 रुपीजला आणि त्या मिल्कपासून त्यांनी काय तयार केलेलं आहे? यॉगर्ट तयार केलेलं आहे आणि ते कितीला विकलं? सेलिंग प्राईस ही 700 रुपीज आहे. सो प्रश्न काय आहे? हाऊ मच प्रॉफिट डीड शी मेक? तर सुनंदाबाईंना प्रॉफिट किती मिळाला? सॉल्व करूया. So given information, cost price of milk. Cost price of milk. मिल्क कितीला घेतलं? 475 रुपीज. आणि त्या मिल्कपासून त्यांनी यॉगर्ट तयार केलं आहे. दॅट मीन्स सेलिंग प्राइस ऑफ यॉगर्ट is 700 रुपीज. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर SP इज ग्रेटर दॅन CP. सो प्रॉफिट झालेला आहे. सो वी कॅन राईट प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. इज इट क्लिअर? सो आपण व्हॅल्यू पुट करणार. SP किती आहे? 700 मायनस CP किती आहे? 475. तर डिफरन्स दॅट मीन्स सबस्ट्रॅक्शन घेणार आपण. तर सबस्ट्रॅक्शन घेतल्यानंतर किती येते? 10 मधून 5 दॅट मीन्स 5 2 and 2 दॅट मीन्स रुपीज. म्हणजेच काय? सुनंदाबाईंना 225 रुपीजचा प्रॉफिट झालेला आहे. इज इट क्लिअर? 225 रुपीजचा प्रॉफिट झालेला आहे. सो वी कॅन राईट देअरफोर सुनंदाबाई गॉट 225 rupees profit. Is it clear? Then next one, fourth one. Fourth example, see in your book. The Jijamata Women's Saving Group bought raw material worth rupees 15,000 for making chaklis. चकलीज तयार करण्यासाठी या वुमेन्स ग्रुपनं 15,000चे रॉ मटेरियल घेतलेलं आहे. दे सोल्ड दी चकलीज आणि त्या रॉ मटेरियलपासून त्यांनी काय तयार केली? चकली तयार केली आणि ती चकली विकली कितीला? 22,050 रुपीज. हाऊ मच प्रॉफिट डीड WSG दॅट मीन्स वुमेन्स सेविंग ग्रुप मेक? इट इज टू मच सिम्पल. सॉल्व करूया. सो गिवन आहे ते लिहून घेऊया. कॉस्ट प्राइस ऑफ रॉ मटेरियल. कॉस्ट प्राइस ऑफ रॉ मटेरियल फॉर चकली. मटेरियल किती रुपीजचं सामान घेतलेलं आहे? 15,000. सो वी कॅन राईट 15,000 रुपीज. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर त्यांनी चकली सेल केलेल्या आहेत. सो सेलिंग प्राइस ऑफ चकली. सेलिंग प्राइस ऑफ चकलीज 22,050 रुपीज. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर SP इज ग्रेटर दॅन CP. सो प्रॉफिट झालेला आहे. सो वी कॅन राईट द प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. इज इट क्लिअर? तर व्हॅल्यू पुट करणार. 22
17,050 मायनस सी पी किती आहे 15,000. याचं जर आपण सबस्ट्रॅक्शन घेतलं तर काय येणार आहे 0 0 0 त्यानंतर 5 त्यानंतर 22 मायनस दॅट मीन्स इज इट क्लिअर. म्हणजे एवढ्या रुपीजचा काय झालेला आहे 7,050 रुपीजचा प्रॉफिट झालेला आहे. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट WSG that means Women's Saving Group made 7050 that means 7,050 rupees profit. Is it clear? It's too much simple. Then next example, fifth one. Fifth example, see in your book. Pramod bought 100 bunches of methi greens for rupees 400. In a sudden downpour, 30 of bunches on his handcart got spoiled. He sold the rest at the rate of rupees 5 each. Did he make a profit or loss? How much? म्हणजेच काय प्रमोद या मुलानं काय केलेलं आहे 100 बंचेसच्या मेथी ग्रीन्स विकत घेतल्या होत्या 400 रुपीज आणि सडन डाऊनपोअरमुळं 30 बंचेस ह्या स्पॉईल झाल्या. म्हणजेच काय आता तो विकणार फक्त किती 30 तर स्पॉईल झाल्या. सो 100 मायनस 30 म्हणजेच तो विकणार किती फक्त 70 बंचेस विकणार आहे. इज इट क्लिअर. आणि 70 बंचेसमध्ये प्रत्येक मेथी ही त्यांनी कितीला विकलेली आहे 5 रुपीजला विकलेली आहे. सो सिम्पली 70 इंटू 5 करणार आपण. इज इट क्लिअर. आणि त्यानंतर त्याला प्रॉफिट होतो आहे का लॉस होतो आहे हे फाइंड आउट करायचं आहे. आणि प्रॉफिट झाला तर तो किती किंवा लॉस झाला तर तो किती असं विचारलेलं आहे. सो सॉल्व करूया. गिवन इन्फॉर्मेशन आहे द कॉस्ट प्राइस ऑफ 100 bunches of मेथी ही गिवन आहे. त्यांनी 400 रुपीजला 100 मेथी बंचेस घेतले होते. बट सडन डाऊनपोअरमुळं 30 बंचेस गेट स्पॉईल हे गिवन आहे. सो therefore the number of bunches with Pramod किती होणार आहेत टोटल 100 होत्या आणि 30 तर त्यातल्या स्पॉईल झाल्या. दॅट मीन्स 100 मायनस 30. इज इट क्लिअर. म्हणजेच किती राहणार आहेत फक्त त्याच्याकडे 70 एवढ्याच बंचेस विकण्यासाठी राहणार आहेत. आणि आता गिवन का आहे प्रत्येक मेथी ग्रीन त्यांनी 5 रुपीजला विकली. सो रेट ऑफ सेलिंग प्राइस of each bunch is rupees 5. Is it clear? So therefore the SP that means selling price of 70 bunches. तर 70 बंचेसचे किती होईल सिम्पली आपण काय करणार 5 इंटू 70 म्हणजे 70 आहेत आणि प्रत्येक हा 5 रुपीज प्रमाणे त्यांनी विकलेली आहे. सो हे जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर 7 5चा 35 आणि हा 0 म्हणजेच एवढे रुपये फक्त त्याला मिळणार आहेत 350 रुपीज मिळणार आहेत. बट त्याची कॉस्ट प्राईस काय होती 400 होती आणि सेलिंग प्राईस काय झालेली आहे कमी झालेली आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे त्याला लॉस झालेला आहे. सो वी कॅन राईट the CP is greater than SP. Is it clear? So
प्रमोदला लॉस झालेला आहे. सो वी कॅन राईट लॉस इज इक्वल टू CP मायनस SP. CP मायनस SP. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करणार आपण. CP काय आहे 400 मायनस SP काय निघाला 350. डिफरन्स काय येईल 50 रुपीज. इज इट क्लिअर? म्हणजे 50 रुपीज हा काय निघालेला आहे लॉस निघालेला आहे. सो वी कॅन राईट हा लॉस आहे. 50 रुपीज हा लॉस आहे, प्रमोदला झालेला लॉस. सो वी कॅन राईट देअरफोर प्रमोद मेड लॉस ऑफ 50 rupees. Is it clear? Then next example, sixth one. Sixth example, see in your book. Sharad bought 1 quintal of onions for rupees 2000. 1 quintal that means 100 kg. 100 kg ची किंमत किती आहे 2000 रुपीज. म्हणजे शरदनी 100 kg ऑनियन्स हा 2000 रुपीजला घेतला. लॅटर ही सोल्ड देम ऑल दी रेट ऑफ रुपीज 18 पर kg. म्हणजे 18 रुपीज प्रत्येक के जीला अशा रेटनी त्याने तो विकलेला आहे. सो डीड ही मेक ए प्रॉफिट ऑर इनकर ए लॉस. त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला. हाऊ मच इट वॉज. आणि जे काही झालं असेल ते किती झालं असेल. इज इट क्लिअर? सॉल्व करूया. गिवन इन्फॉर्मेशन आहे the cost price, that means CP, the cost price of 1 quintal of onions is 2000 rupees. 2000 rupees. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे we know that 1 quintal is equal to 100 kg. Is it clear? 1 quintal is equal to 100 kg. म्हणजे 100 kg साठी शरदनी किती रुपीज दिलेले आहेत 2000 रुपीज दिलेले आहेत. सो SP that means selling price of per kg. पर के जीचा रेट दिलेला आहे इज रुपीज 18. सो आता 1 क्विंटल विकायचे असतील तर 18 रुपीज पर के जीने किती येतील. सो वी कॅन राईट दी SP ऑफ 1 क्विंटल. SP ऑफ 1 क्विंटल दॅट इज 100 kg इज इक्वल टू काय येणार आहे सिम्पली 18 into 100. इज इट क्लिअर? म्हणजेच काय 18 वनचा 18 आणि हे 2 0. सो आपण इथं जर ऑब्झर्व केलं तर CP ही ग्रेटर आहे SP पेक्षा. सो इथं काय झालेलं आहे लॉस झालेला आहे. सो वी कॅन राईट CP इज ग्रेटर दॅन SP. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट लॉस is equal to CP minus SP. सो व्हॅल्यूज पुट करूया. CP किती आहे 2000 मायनस SP किती निघाला आपला 1000 10 800. हा जर डिफरन्स आपण घेतला तर फक्त किती येणार आहे 200 रुपीज. म्हणजेच 200 रुपीज हा शरदला झालेला लॉस आहे. इज इट क्लिअर? सो वर्ड प्रॉब्लेम आहे. सो आपण हे कसं लिहिणार वी कॅन राईट देअरफोर शरद इनकर्ड लॉस ऑफ 200 रुपीज. इज इट क्लिअर? म्हणजे शरदला या ट्रान्झॅक्शनमध्ये 200 रुपीज हा लॉस झालेला आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट एक्झाम्पल 7th वन.
See in your book. Last example. Kantabai bought 25 sarees from a wholesaler merchant for rupees 10,000 and sold them all the rate 460 each. म्हणजे 25 सारीजची एवढी रुपीज सेलिंग कॉस्ट प्राईज आहे आणि कांताबाईंनी काय केलेलं आहे, एक एक करून सारी आता विकलेली आहे. प्रत्येक सारी ही त्यांनी 460 रुपीजला विकलेली आहे. तर क्वेश्चन काय आहे, हाऊ मच प्रॉफिट डीड कांताबाई गेट इन दिस ट्रान्झॅक्शन. तर या ट्रान्झॅक्शनमध्ये कांताबाईंना किती प्रॉफिट झाला. सिंपल आहे, सॉर्ट करूया. गिवन आहे द कॉस्ट प्राइस ऑफ 25 sarees CP, that means cost price of 25 sarees. 25 sarees कांताबाईंनी 10,000 रुपीजला घेतल्या आणि त्यानंतर 1 सारीची सेलिंग प्राइस आपल्याला दिलेली आहे. सो सेलिंग प्राइस ऑफ ईच सारी म्हणजे एक सारी त्यांनी कितीला विकलेली आहे, रुपीज 460. इज इट क्लिअर. हे गिवन आहे. सो आपल्याला काय काढायचे, 25 सारीजची आता सेलिंग प्राइस काढायची आहे. सो वी कॅन राईट द सेलिंग प्राइस ऑफ 25 sarees. म्हणजे आपण सिम्पली काय करणार, इथं मल्टिप्लिकेशन घेणार आहोत. सो 25 इंटू एका साडीची व्हॅल्यू, हे जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय येणार आहे, 25 6चा 25 4चा आणि हे 50 मीन्स 115. म्हणजेच काय आलेलं आहे, 11,500 रुपीज. इज इट क्लिअर. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर सारीची जी कॉस्ट प्राइस आहे त्यापेक्षा सेलिंग प्राइस ही ग्रेटर आहे. सो वी कॅन राईट दी SP इज ग्रेटर दॅन CP. म्हणजेच इथं काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेला आहे. सो वी कॅन राईट प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. तर व्हॅल्यूज पुट करणार. SP काय निघालेला आपला 11,500 मायनस CP काय आहे, CP 10,000. इज इट क्लिअर. आता सबस्ट्रॅक्शन करूया. 0 0 त्यानंतर 5 आणि हे 11 मायनस 10 1. इज इट क्लिअर. म्हणजे हे काय निघाला, डिफरन्स. दॅट मीन्स एवढे रुपीज हा त्यांना झालेला प्रॉफिट आहे. इज इट क्लिअर. हा प्रॉफिट निघालेला आहे. सो वी कॅन राईट देअरफोर कांताबाई गॉट प्रॉफिट ऑफ 1,500 rupees in this transaction. Is it clear? In this transaction. इथं आपला हा प्रॅक्टिस सेट नंबर 31 संपलेला आहे. डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.